सुप्रभात मित्रांनो. तर आता आम्ही निघालो आहोत टुवर्ड्स मालवण. झालं आता आमचं गोवा फिरून. आता आम्ही मालवण एक्सप्लोअर करणार आहोत. वॉटर स्पोर्ट्स करायचे आहेत, प्लस खूप सारे लोकेशन्स कवर करायचे आहेत मालवणचे पण. तर आता पुढचा दौरा आमचा मालवण आणि त्याच्यानंतर आहे रत्नागिरी. सो ट्रिप अजून संपली नाही आहे, ट्रिप चालूच आहे. हा वीक फुल ऑफ एन्जॉयमेंट आहे. सो आत्ता वाजलेत 6:45 झालेत आणि ETA आहे अराऊंड 9 वाजताचा. सो तेवढ्यात आम्ही पोहोचू तिकडे आमच्या स्टेला. आणि स्टे पण एकदम मस्त बुक केला आहे सुयशने. सो दाखवूच व्लॉगमध्ये. सो लेट्स हिट द रोड. खूप मस्त असा एक स्पॉट भेटला आहे ब्रिजवरती. नदीवरती असा धुकं फ्लोट होतं असं मस्त. आम्ही फोटो काढायला इथे गाड्या लावल्यात, सगळे लाईनअपमध्ये. एकदम राजचा भाई आपल्या धुंदीत, त्याला नाही फरक पडत कोण काय करतं. घाट आहे मस्त रे, घाट आहे. एक छोटासा घाट लागला आहे. नशीब इकडे रस्ते थोडे चांगले आहेत. अच्छा ई भाई इथे खराब आहे, इथे खराब आहे, इथे खराब आहे, सांभाळून ये. खराब आहे, खराब आहे. कोकण 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 कोकण. अरे समोर एक बस चालू आहे, पिकनिकची आहे. हे बघा, बॉटल टाकली आहे बघा. कचरा टाकतायत, बॉटल टाकतायत. अशी शाळेतली पोरं आहेत. हा, व्हिडिओ काढायला बघतायत खिडकीतून वाकून आणि टीज करायला. असं आता ही दुसरी बॉटल फेकली, मगाशी कॅमेरा बंद होता. आता आम्ही फक्त 500 मीटर अंतरावर आहे आमच्या स्टेपासून. थोडा गल्लीचा असा छोटे रस्ते आहेत, तर थोडा ट्रॅफिक होता पण मजा आली. लोकेशन तर मस्त आहे, फोटोमध्ये तर भारी होती. समोरच आहे आशिष, लेफ्ट. हां हां, हे बघा, रिसॉर्ट आशिष. हा तो स्टे आहे. हा स्टे आहे. आणि इकडे बघा असे रूम्स आहेत आणि पार्किंग. या हे वाळू आहे.
इथे एक त्यांचं निवास व न्याहारी उपहारगृहासारखं आहे आणि इकडे रूम्स आहेत दोन्ही बाजूला. येस येस, तर आता आम्ही निघतोय वॉटर स्पोर्ट्ससाठी. चला, तारकर्लीला चाललो आहे बीचवरती. 2 बाईक काढल्यात आम्ही, 4 जण चाललो आहे. आता एन्जॉय करू वॉटर स्पोर्ट्स. फर्स्ट टाईम जातो आहे आम्ही लाईफमध्ये. 4 पण फर्स्ट टाईम करतो आहे, कोणीच काही ट्राय नाही केलं पहिला. सो मजा येईल. चला. गाईज आपल्याला आता दुसऱ्या बोटवर डॉक केलंय. आता इकडून त्या स्पॉटवर घेऊन जाणार. तिकडे आपल्याला स्कुबा डायव्हिंग करायचं. नाही, इकडेच होणार. इकडे सामान आहे ना सगळं. स्कुबा डायव्हिंगचा स्पॉट आहे. अब होगा तेल का ऑमलेट. Don't wanna sit around and wait. Thin skin, I'm underwater. Is this really happening? You stay silent, you don't mind. Happiness or dollar signs to you. What about not stealing anyone's time? Anyone's time. I vow to always be fearless and far out for days, weeks and years to come. झालेलं आहे डायव्हिंग. झाली डायव्हिंग फुल एकदम सब मस्त एक्सपिरियन्स आहे. चिल एक्सपिरियन्स. चिल. प्रेशर एवढा आहे ना, म्हणजे कान वगैरे दुखतात म्हणून जास्त वेळ ठेवत नाहीत ते लोक. पण एकदम मस्त एक्सपिरियन्स. ऑसम एक्सपिरियन्स आहे. ऑसम. रात्री खाली एकदम कोरल पासून, माशांपासून एक मूर्ती पण बघायला भेटली. सगळं दाखवलं. आणि म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता पहिला सगळ्यांचाच आमचा. येस, आणि आता एकदम फर्स्ट एक्सपिरियन्स आणि तो पण एकदम तारकर्लीला एकदम पीक 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 कॉन्टेंट. अभी वो लेवल सेट कर दिया भाई. एकच झालंय, अजून 4 स्पोर्ट्स बाकी आहेत. पॅरासेलिंग, बनाना राईड, जेटस्की आणि ते बूम रायडिंग काहीतरी. हां ते बाकी. कडक कडक. मजा आ गया. ठीक आहे, वर्थ ट्राईंग. इकडे कोस्टवर भेटू आपण. चलो. स्कुबा डायव्हिंग झालं आहे, जेटस्की झाली आहे, बनाना राईड झाले आणि आता फक्त एक पॅराग्लायडिंग बाकी आहे. तर आम्ही आता त्याच्यासाठी चाललो आहे. तर तो बंदा बोलला की हां घेऊन जाऊ शकता कॅमेरा, फोन वगैरे. आम्ही आता शूट करतो आहे, घेऊन जातो आहे कॅमेरा वगैरे. खूप मजा आली. वर्थ एक्सपिरियन्स आणि अफोर्डेबल आहे, जास्त काय महाग वगैरे नाही आहे. तर ट्राय करा नक्की तारकर्लीला येऊन. बोट आली आमची, या बोटीतून जायचं आहे पॅरासेलिंगसाठी. यामाहा एंड्युरो. Stop it. Get some help.
स्पॉट डीपवाला गेला फुल पैसा होता फुल पैसा होता फुल पैसा खूप मजा आली भाई. झाले आता आमची पॅरासेलिंग करून आता जातो आम्ही लंच करायला. लंच किती वाजले 4 वाजता लंच करायला झालं. खूप मजा आली. वर्थ आहे वर्थ. 2 मेंबर आमचे तिकडे आहेत, दोघं आम्ही इकडे आहे. बोटीचं पण वेगळंच ॲडव्हेंचर आहे. या बोटीतून त्या बोटीत, त्या बोटीतून या बोटीत. खूप फन आहे. The next day. अरे एक नंबर रे, क्या दिमाग लगाया रे राजू. आता आम्ही चाललोय बोट राईडसाठी. सकाळी 6:30चा टाईम दिला आहे आम्हाला, कारण सगळं एक्सप्लोअर करायचं आहे. लाईट हाऊस, गोल्डन रॉक, म्हातारीची चूल, परत डॉल्फिन पॉईंट. तर आम्ही आता त्यासाठी निघालो आहे. पुढे सुयश आणि साहिल आहेत आणि आम्ही 2च गाड्या काढल्या, मी आणि राज माझ्या बाईकवरती. तर आता मजा येणार आहे खूप. सकाळी एकदम थंडी वाजते तरी निघालो आहे आम्ही. सो भेटूया बोटीवर. जेव्हा जाऊ तेव्हा परत स्टार्ट करू ब्लॉग. बोलूया काय सांग. आता पोचलो आम्ही बोटिंगच्या स्पॉटला. ही बोट आहे इकडे आणि सनराईज होता तिकडे. सो खूप मस्त वाटतं. सिनिक आहे एकदम आणि शांत आहे, पीसफुल. आता बोटीवरती भेटूया. आमची बोट राईड स्टार्ट झाली आता आणि इथे मस्त सनराईज होतं. आणि इथून तरी निघणारी आमची पहिली बोट आहे. सो असंच कोण भेटणार नाही असं ट्रेनमध्ये. सो एकदम ओपन आहे आणि शांत आहे. आता जसे स्पॉट विजिट करू ना आम्ही तसं दाखवत जातो, शूट करत जातो.
बोट राईड झाली आमची. तर आता बोट राईडवरून निघालो ना, तर तिकडेच एक आहे ना मंदिर आहे समोर. त्या मंदिरात आलो, शंकराचं मंदिर आहे, खूप मस्त मंदिर आहे. दाखव. खूप मस्त मंदिर आहे. तर आता आम्ही जेवून जरा झोपलेलो आफ्टर लंच. आता सनसेट बघायला चाललो आहे बीचवरती. आमच्या हॉटेलच्या समोरूनच अशी एक वाट जाते डायरेक्ट बीचला. आता चाललो आहे तिकडे. एकदम सफेद वाळू तारकर्ली. आम्ही आता राजकोट किल्ल्याला आलोय. सो इकडे एक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे खूप मोठा. सो एंट्रन्स आहे वरती. 2 व्हीलर पार्किंग आहे, 4 व्हीलर पार्किंग खाली आहे. सॅटर्डे सकाळची फ्लाईट आहे ना आपली. आता खूप भारी वाटतंय. खूप मोठी मूर्ती आहे. लुक सो खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. खूप मोठी मूर्ती आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे. माझ्या राजाचं राजपण काल पण आणि आज पण. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. आलात तर संध्याकाळचाच यायला ट्राय करा, कारण लाईट्समुळे एकदम भारी वाटतंय. खूप ह्यूज मध्ये ह्यूज आहे, मस्त आहे. आता आम्ही निघालोय राजकोटवरून. आता आम्ही चाललोय डिनर करायला आणि ऑलमोस्ट आमचा डे एंड होत आला मालवणच्या ट्रिपचा. सो उद्या आम्ही आता मालवणवरून निघू रत्नागिरीला जायला. सो व्हिडिओ कशी वाटली सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.